लेसन नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. या लेसनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा अभ्यास करताना हे जे सूक्ष्मजीवांचं काही आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीचं त्याचं काम आहे किंवा कुठे कुठे आपण त्याचे यूजेस करतो, कुठे वापर करतो, त्याचा आपल्याला याच्यामध्ये या लेसनमध्ये आपण अभ्यास करत आहोत. आता त्याच्यातला हा पुढचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबायोलॉजी प्रोसेस अँड देअर रोल्स. आपल्याला हे जे वेगवेगळ्या पद्धतीने या सूक्ष्मजीवांचं त्यांची प्रक्रिया जी घडती आहे आणि त्यांचं काम जे आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. वेगवेगळे जे ॲसिड्स आहेत, जसं की आता कोणकोणते सबस्टन्सेस, कोणते पदार्थ याच्यामध्ये या सूक्ष्मजीवांचं प्रक्रिया करताना हे पदार्थ कोणते वापरले जातात आणि त्याचं काम काय आहे ते या चार्टमध्ये आपण पाहत आहोत. सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड हे ॲसिडचे प्रकार आहेत, तुम्हालाही माहिती आहेत हे. तर याचं काम काय आहे की काय करतो त्या पदार्थामध्ये, त्याच्यामध्ये टू इम्पार्ट ॲसिडिटी म्हणजे काय की त्या पदार्थाची आम्लता वाढवायचं काम हे करत असतं. ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन अँड ट्रेप्टोफॅन. लक्षात घ्या याचं जे काम आहे, हा जो ग्लुटॅमिन ॲसिड आहे, लायसिन आहे, तो काय करतो, प्रोटीन बाइंडिंगचं काम करतो. म्हणजे प्रथिने जे आहेत ते बाइंड करायचं म्हणजे वाढवायचं, अशा पद्धतीने त्याचं ते काम आहे. पुढचा जो आहे नायसिन अँड नेटॅमायसिन. याच्यामध्ये मायक्रोबाईल रिस्ट्रिक्टर हा काम करतोय. त्याच्यामध्ये त्याचं काम काय आहे नायसिनचं आणि नेटॅमायसिन, तर मायक्रोबाईल रिस्ट्रिक्टर म्हणून काम केलेलं आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड याच्यामध्ये कोण कोण आहे तर विटॅमिन सी आहे, B12 आहे, B2 आहे. हा ॲस्कॉर्बिक ॲसिडमध्ये हे तिन्ही आपल्याला त्याच्यामध्ये विटॅमिन सी मिळतं खरं तर. आणि जे B12 आहे, B2 आहे, त्याचं काम काय आहे आपल्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये तर अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि विटॅमिन्स वाढवायचं काम करत असतो तो. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये पुढचा जो आहे बेटा कॅरोटीन, लॅकोपीज, झायथिनिस अँड ल्युटेनिन. लक्षात घ्या यांचं काम आहे एडिबल कलर्स. एक वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या पदार्थामध्ये आपण कलर यूज करतो म्हणजे एखादा पदार्थ करताना, तर त्या कलर्सचं जे काम आहे ते हे सबस्टन्सेस हे पदार्थ करत आहेत. पॉलीसॅकरेड्स अँड ग्लॅकोलिपिड्स हा जो आहे हा युमिलिसिफर्स म्हणून काम करतो आहे. याच्यामध्ये हा त्याचा रोल आहे, काम आहे. आणि व्हॅनिलिनिन अँड इथिल ब्ल्युटॅरेट म्हणजे जो फ्रूट फ्लेवर असतो. आता तुम्हालाही माहिती आहे साधे आपण केक वगैरे बनवताना सुद्धा फ्लेवर यूज करतो त्याच्यामध्ये, फ्रूट कलर किंवा फ्रूट फ्लेवर. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्रूट केक बनवायचा तर त्याच्यात फ्रूट फ्लेवर टाकतो. तर हे कुठून हे सबस्टन्सेस मिळवले जातात, जसं हे इथिल ब्युरॅरेट हा आहे, पेपरमिंट आहे तो फ्लेवर आहे. इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लॉवर्स वेगवेगळे जे इसेन्स बनवले जातात ते इसेन्स हे सगळे जे आहेत हे या पदार्थांपासून बनवले जातात. रोल्स लिहिलेलंच आहे इसेन्स. पुढचा आहे झॅलिटोन अँड ॲस्परमेट. लक्षात घ्या हा जो आहे आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून आहे, लो कॅलरीज आहे. म्हणजे शुगर फ्रीच्या ज्या गोळ्या बनतात बघा त्यासुद्धा ह्या झॅलिटोन याच्यापासून ह्या बनवल्या जातात. कारण हे आर्टिफिशियल म्हणजे खरं नसतं, तर पण गोडपणा मिळवण्यासाठी आणि ते लो कॅलरीजचे असतात म्हणून त्याच्यामुळे काही जे मेदाचं प्रमाण वाढत नाही. हे अशा प्रकारे वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत त्याचं काम काय आहे, रोल काय आहे तो पाहिला जातो त्याच्यामधून. आता बघा कॅन यू रिकॉल हा भाग परत नाही आहे.
आणि पुढचा जो पार्ट आहे तो बायोटिक्स. अँटीबायोटिक्स हे जे दिले जातात, आता मागेही एका लेसनमध्ये आपण अँटीबायोटिक्सवर चर्चा केली होती. प्रतिजैवक ही जी आहेत, तर त्याच्यामध्ये हे अँटीबायोटिक्स काय यूज होतात किंवा त्याचा वापर कशासाठी आहे. मेनी डिझिजेस ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स हॅव बीन कंट्रोल्ड ड्यू टू अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी. लक्षात घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत, प्राण्यांच्या असू द्या किंवा मनुष्य यांच्यामध्ये, ते जे कंट्रोल करायचं काम हे वेगवेगळे बॅक्टेरिया आणि फंगी याच्यामधून सुद्धा होऊ शकतं. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलियन, सिफॅलो स्पोरिन, मोनोबॅक्टियम, बॅकीट्रायन, परत इथॅरोमायसिन, जेंटॅमायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायनिन, व्हॅनोमायसिन एक्सेट्रा. आता ही काय आहेत? ही अँटीबायोटिक्सची नावं आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स जास्त माहीत असलेला म्हणजे पेनिसिलियम. पूर्वी तर काही झालं, सर्दी खोकला किंवा थोडं ताप वगैरे, तर ते पेनिसिलिनचं हे इंजेक्शन दिलं जायचं, व्हाईट कलरचं असायचं. तर हे हमखास व्हायचं. अँटीबायोटिक्स दिले जातात, पण ते जास्त देणं हे चांगलं नाही आहे. ते सुद्धा शरीराला काय आहे? घातक आहे. म्हणून आता पटकन कुठल्याही व्यक्तीला अँटीबायोटिक्स देत नाहीत लगेच. आधी ऑब्झर्व करतात की त्याला ते सुटेबल आहे का नाही. एक्सेट्रा आर यूज्ड अगेन्स्ट द व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरियाज असतात त्यांच्यामधले ह्याच्यामधून हे ऑब्झर्व केलं जातं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह. रेफॅमायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. जो TB आहे तो TB कंट्रोल करण्यासाठी हा बघा, ह्या बॅक्टेरियाचं नाव जे आहे रिफॅमायसिन आहे, तर तो चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो TBला. हे त्याचं उदाहरण आहे. हेही मध्ये सुद्धा येऊ शकतं. एक लक्षात घ्या, लेसन हा बारकाईनं वाचला ना, पॉईंट्स आपल्याला तिथंच मिळतात. तिथेच आपण अंडरलाईन करायचं किंवा कुठंही प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठल्याही वाक्यावर सुद्धा. बघा पुढे, कॅन यू टेल हा पार्ट परत नाही आहे आपल्याला. मायक्रोब्स अँड फ्युएल्स. लक्षात घ्या, हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा इंधन याच्यासाठी कसा यूज होतो बघूया. गॅसियस फ्युएल. आता जो वायुरूपात जो असलेला इंधन आहे तो म्हणजे मिथेन. कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबाईल अँड अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीयल वेस्ट. आता शहरी विभागामध्ये भरपूर प्रमाणात जो वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यामधून जो कचरा निर्माण होतो आणि त्याचबरोबर शेतामधला जो कचरा आहे तो कचरा हा अजैविक पद्धतीने विघटन केला जातो आणि त्याच्यामधून हा मिथेन गॅस मिळवला जातो. हा मिथेन गॅस परत गॅसियस फ्युएल म्हणजे एक इंधन म्हणून वापरला जातोच. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन स्मोकलेस म्हणजे त्याचा धूर निघत नाही. फ्युएल ऑप्टेन ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ मोलेसिस बाय द ईस्ट सॅक्रोमायसिस. लक्षात घ्या, हा जो इथेनॉल आहे, इथेनॉलसुद्धा काय आहे? इंधनच आहे. आणि तो जो आहे तो कशामधून? तर एक प्रकारचं जे हे अल्कोहोल आहे हे पूर्ण क्लीन म्हणजे त्याच्यातनं दूर निघत नाही म्हणून म्हटलेलं आहे क्लीन. आणि हा मिळवला जातो फर्मेंटेशन करून. जे ईस्टचं आहे, इथे शेजारी एक छोटी डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तो ईस्टचा प्रकार आहे आणि त्याच्यामधून इथेनॉल हा बनवला जातो. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्युएल ऑफ फ्युचर. लक्षात घ्या, H2 गॅस, हायड्रोजन हा जो आहे एक पुढच्या काळामध्ये, आत्ता सध्या तर आपण इंधन म्हणून त्याचा वापर सहसा करत नाही, पण तो पुढच्या काळात पुढच्या जमान्यामध्ये तो वापरला जाईल. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ड्युरिंग द बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. लक्षात घ्या, याच्यामध्ये फोटोलिसिस ऑफ वॉटर जे पाणी आहे त्याचं
हे घडताना काय म्हणता येईल, प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे, भू जैव असं म्हटलं जातं पाण्याचं. आणि हे करताना त्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते फोटो रिडक्शन करताना त्याच्यामधून हायड्रोजन गॅस हा बाहेर टाकला जातो. आणि तो बाहेर टाकताना त्याचा उपयोग आपल्याला इंधन म्हणून करता येईल. सिमिलर टू फ्युएल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेस. एक्झाम्पल व्हेरियस अल्कोहोल्स, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, polysaccharides that are useful as raw materials in chemical industries. Some of these are useful as raw materials for प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट. लक्षात घ्या, वेगवेगळे हे जे कच्चा माल असतो, जसं की हे उरलेलं प्लास्टिक जे विघटन होत नाही, त्याचबरोबर अन्नपदार्थ आहेत, त्याचासुद्धा वापर करून इंधन तयार केलं जाऊ शकतं. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, हे बघा बायोफ्युएल प्रोडक्शन जो आहे त्याच्यामधून हे कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणात बाहेर टाकला जातो आहे हे आपल्याला याच्यामध्ये बायोमास दाखवलं आहे. हे रिलीज्ड गाड्यांमधून आहे. वेगवेगळे जे इंधन आहेत त्याचा वापर करून पण त्याच्यामधून जास्त प्रदूषण जे होतं आहे तेच कार्बन डायऑक्साईड पुढे यूज केलं जातं हार्वेस्टिंग करून सोलार एनर्जीच्या रूपामध्ये. हे दाखवलेलं आहे या चार्टमध्ये बायोफ्युएल प्रोडक्शन. आणि त्याच्यामध्ये बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. ही जी भूजैव इंधन म्हटलं जातं ते रिन्युएबल आहे, म्हणजे परत पुनर्जीव असा सोर्स आहे, तो स्रोत आहे. आणि एक चांगल्या प्रकारची त्याच्यातनं इंधन म्हणजे एनर्जी आपल्याला मिळू शकते. दिस फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड कोल, डंक, क्रॉप रेसिड्यूज. जे गावाकडे जो कोळसा असतो आपल्याकडे, शेण आहे, त्याचबरोबर शेतामधला जो काय म्हणता येईल कचरा जो असतो शेतामध्ये निर्माण होणारा. लिक्विडमध्ये कोणतं आहे, व्हेजिटेबल्स ऑइल आहे, अल्कोहोल आहे. गॅसियसमध्ये आहे, गोबर गॅस आहे, कोल गॅस आहे. हे तयार केले जातात फ्युएलच्या रूपात, इंधनाच्या रूपात. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. दीज आर रिलिएबल फ्युएल्स ऑफ द फ्युचर. पुढच्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीने जास्त प्रमाणात आपल्याला फ्युएल तयार करता येतो, इंधन निर्मिती होऊ शकते वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या या सबस्टन्सेसमधून, पदार्थांमधून. ह्याच्यातला हा एवढा पार्ट बघूया. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. सॉलिड वेज व्हेरियस पोल्युटंट्स आर इवन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. या प्रदूषकांचं प्रमाण हे कशामधून वाढतंय, तर हे जे घनकचरा आहे, आपण मागे लेसनमध्ये पाहिलेलं आहे, स्वेज आहे, वेगवेगळे प्रकारची ही प्रदूषकं जी आहे त्याच्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढते. तर अलॉंग विथ इट इवन इन्क्रीजिंग डिझिजेस, डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. कारण ह्याच्यामधून जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची निर्मिती होत आहे. त्याचबरोबर ज्या पर्यावरणाचा आपल्या ऱ्हास होत आहे, म्हणजे ते पर्यावरण चांगलं राहत नाही, धोका निर्माण होते. स्पेशली सिटीज इन डेन्सिटी पोल्युटेड countries like India are affected with these problems. ह्याच्यामध्ये स्पेशल उदाहरण घ्यायला गेलं तर मुंबईचं आपल्याला घेता येईल, की ज्याच्यामध्ये अक्षरशः कमी जागेत अतिशय दाटीवाटीनं लोकवस्ती वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे रोग हे तिथे दरवर्षी म्हणजे पावसाळ्यात तिथे मलेरिया, डेंग्यू, फ्लू असे आजार होतातच. मुंबईमधला एखादा असाही व्यक्ती नसेल की ज्याला मलेरिया, फ्लू एकदाही होऊन गेला नाही. असे म्हणजे रोग होऊच शकतात, कारण इतकं तिथे वाढलेली घनता आहे, त्यांची कमी जागेत राहणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण शहरावर ताण निर्माण झालेला आहे सगळ्या गोष्टीचा. Life of the future generations will be difficult if these problems are not solved
at right time and right extent. Let us see the role of microbes in environment. आपल्याला आता तुम्हालाही माहिती आहे की आपल्या पर्यावरणामध्ये यांचा जो वापर आहे कुणाचा या सूक्ष्मजीवांचा तो काय आहे, त्यांचा रोल काय आहे, त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. आणि ती काय आहे तर ते जे विघटन करायचं काम हे मायक्रोब्सच करतात. यू ऑलरेडी नो द मायक्रोब्स आर यूज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू द बायोगॅस प्लांट, कंपोस्ट प्रोडक्शन. हाऊ अर्बन वेस्ट इज अक्युमुलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. खूपशा शहरामध्ये आता पुण्यासारख्या सिटीमध्ये सुद्धा अशा मोठमोठे ज्या सोसायट्या आहेत त्यांनी त्यांचं गार्बेज म्हणजेच जो कचरा आहे तो तिथेच विघटन करून त्याच्यामधून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे बायोगॅसचे प्लॅन्ट तयार केलेले आहेत, कंपोस्टची खताची निर्मिती केलेली आहे. आणि ते कसं पद्धतीने लँड फिलिंग साईट जो प्रकार आहे तो कसा होतो तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नोट्स लिहा, अभ्यास करा, रेग्युलर व्यवस्थित व्हिडिओ पाहत जावा.